नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। जगभरासह देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक कारची मागणी वेग धरू लागली असतानाच महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समोर येत आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पात 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% मोटार वाहन कर लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे। या निर्णयाला आमदार सत्यजित तांबे यांनी जोरदार विरोध केला असून हा कर अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे। कारण एका बाजूला इलेक्ट्रिक व्हेइकलला प्रमोशन देत असताना एका बाजूला केंद्र सरकार म्हणतंय की इलेक्ट्रिक व्हेइकल हे वाढले पाहिजे। इलेक्ट्रिक व्हेइकल का वाढले पाहिजे? कारण आपल्या देशाचा सगळ्यात जास्त पैसा हा जातो तो पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये। आपण इम्पोर्ट जे ऑइल करतो त्याच्यामध्ये आपले सगळ्यात जास्त पैसा जातो आणि म्हणून ते टाळायचं असेल तर इलेक्ट्रिक व्हेइकल हाच एक पर्याय म्हणून आपण त्याला प्रमोशन केलं। देशातल्या कोणत्याच राज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकलवर आता टॅक्स नाहीये। गुजरातमध्ये आहे तो 50% आहे त्याच्या टॅक्सच्या, म्हणजे जो रोड टॅक्स आता साध्या गाड्यांना पेट्रोल डिझेलच्या घेतला जातो। आपल्याकडे 15% टॅक्स पेट्रोल डिझेलच्या गाड्यांना आपण घेतो। गुजरातमध्ये 6%, या 6%च्या पण त्यांनी 50%, म्हणजे 3% त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेइकलवर टॅक्स ठेवलेला आहे। आपण इलेक्ट्रिक व्हेइकलला आजपर्यंत माफ केलं होतं, आता तुम्ही त्याच्यावर 6% टॅक्स ठेवता। इलेक्ट्रिक व्हेइकलवर भारतामध्ये आपण पाहतो की सध्या आणि विशेष करून महाराष्ट्र आणि आपली जी MIDC आहे, आपल्याकडे जे उद्योग आहेत ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर चालणारे उद्योग आहे। आपल्या जास्तीत जास्त MIDC या ऑटोमोबाईल उद्योग व्यवसायामध्ये काम करणारे आहेत आणि याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। इलेक्ट्रिक व्हेइकल 6% महाग करणं म्हणजे मला असं वाटतं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला पण अडचणीत आणण्याचं एक काम या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होतंय। कोणत्याच राज्यामध्ये नाहीये, मग आपल्याच राज्यामध्ये एवढी घाई करण्याचं कारण काय? या बिलाचा खरं तर मी विरोध करतो। आपण असा विचार केला होता आपल्या राज्यामध्ये आपण मागच्या काळामध्ये जाणीवपूर्वक EV वर कुठले टॅक्स लावला नाही आणि त्याची एक इकोसिस्टम आपण तयार केली। मंत्रिमंडळात चर्चा होताना साधारणपणे एक सूर असा आला की आपण 30 लाखापर्यंतच्या EVला मोकळं ठेवलं पाहिजे आणि 30 लाखाच्या वर लक्झरी सेगमेंट चालू होतं। त्यामुळे लक्झरी सेगमेंटला आपण यातनं का सूट द्यावी म्हणून 6%चा आपण त्या ठिकाणी कर लावण्याचा निर्णय घेतला। 30 लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली, जे काही EVच्या सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत, तर ती 30 लाखाच्या आत येते म्हणून आपण तो लावला। तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आता गाड्या नाही आहेत, टॅक्सही मिळणार नाही आहे, तर मग विनाकारण आपण डिसइन्सेंटिव्हाइज करतोय अशी भावना कशाला जावी आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदादा करतील आणि EV वर हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही। सगळ्यांना माहित असेल की परवा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये एक विधेयक आलं होतं ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल 30 लाखाच्या वरच्या जे असतील त्याला 6% टॅक्स रोड टॅक्स लावण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, ज्याला विधान परिषदेमध्ये मी विरोध केला होता। विरोध करत असताना विधान परिषदेने विधानसभेमध्ये पाठवत असताना ते बिल आमच्या सूचनांसह पाठवलं होतं आणि मला आज आनंद होतो की सभागृहामध्ये बोलताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या विरोधाला मान्य केलं आणि हा 6%चा निर्णय मागे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये जाहीर केलेला आहे। मला असं वाटतं की देशामध्ये अल्टरनेटिव्ह फ्युएलच्या माध्यमातून, क्लीन एनर्जीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता इलेक्ट्रिक व्हेइकल 30 लाखाच्या वरच्या जे आहे त्याला जो 6%चा रोड टॅक्स लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता तो देखील मागे घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।